सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री रुक्मिणी माता की जय। अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सुताख्या ही कथासारम मम कर्णरसायनम। पूजनीय श्री व्यासजी प्रणीत श्रीमद भागवत व तद महात्म्य त्या महात्म्यातील प्रथम अध्यायातील चतुर्थ श्लोकाच्या संबंधात गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण चिंतन करतोय। या श्लोकामध्ये शौनकजी सूत महाराजांचं दोन पद्धतीने स्तवन करतात। एक ज्ञानदृष्टीची ज्ञान क्षेत्रातील विद्वत्ता आणि एक भक्ती क्षेत्रातली विद्वत्ता प्रतिपादन करतात। तर कर्माविषयी का प्रतिपादन केलेली नाही त्याचं उत्तर आपण देऊन गेलो की हे कर्माच्या पलीकडले आहेत। तावत कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावता मत्कथा श्रवणादौ वा श्रद्धायावन्न जायते। कथेची अवधी आहे, वैराग्य निर्माण जोपर्यंत होत नाही, भगवंताच्या कथेची श्रवणाची रुची जोपर्यंत अंतःकरणात निर्माण होत नाही तोपर्यंतच कथा ऐकावी असं आहे शास्त्र। या नियमाला अनुसरून दोघंही त्या सीमेला ओलांडून गेलेले असल्यामुळं ना शौनकांना कर्माची गरज आहे ना सुतांना। त्यामुळे शौनकांनी कर्मविद्वत्ता प्रदर्शक एकही विशेषण जोडलं नाही। एक दुसऱ्या पद्धतीने आपण ज्ञानविद्वत्ता प्रतिपादक जे काही विशेषण आहे त्या विशेषणाच्या संबंधात चिंतन करून गेलो। अज्ञान काय, त्याला ध्वांत अंधकार का म्हणतात, अंधकारात आणि अज्ञानामध्ये काय गुणसाम्यता आहे, अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ याचं चिंतन करून अज्ञानाचं मिथ्यात्व 5 पद्धतीने आपण विचारामध्ये आणलं। यानंतर आपण भक्तीच्या संबंधात विचार करायला लागलो की श्री शौनकजी सूत महाराजांना म्हणतात, आम्हाला तुम्ही कथा सांगा। कथा कशी सांगा तर त्या संबंधात विशेषण लावलं, कथासारम सूतम आख्या। हे सूत महाराज आम्हाला तुम्ही कथासार सांगा। या सार पदाचे सामान्यतः आपण 12 ते 13 प्रकारच्या अर्थांचं चिंतन केलं। एक कथा अधिक सार असा याचा विच्छेद होऊ शकतो आणि दुसरा तसे 3 विच्छेद आपण प्रतिपादन केलेत। एक कथा अधिक सार, दुसरा कथा अधिक असार, अधिक तिसरा कथा अधिक आसार। तर सार पदाच्या संबंधात 12 पद्धतीने चिंतन करून झाल्यानंतर आपण कालपासून असार पदाच्या चिंतनामध्ये व्यस्त आहोत की कथा अधिक असार। जरी व्यवहारामध्ये असार पदाचा अर्थ हिनकस, असार पदाचा अर्थ व्यर्थ, असार पदाचा अर्थ बिना कामाचा असा जरी होत असला तरी शास्त्रामध्ये मात्र असार पदाचे दोन्हीही अशा प्रकारचे अर्थ होतात। एक मूल्यवान आणि एक निर्मूल्य। भागवतामध्ये अशा कथा आहेत आणि शौनक महाराजांनी सूत महाराजांना ही कथा विचारली की महाराज तुम्ही आम्हाला अशी कथा सांगा की जी असार आहे
म्हणजे त्यामध्ये निर्मूल्यताही आहे आणि मूल्यताही आहे. आणि अशी जी गोष्ट असते तीच जगाला आदर्शभूत ठरते. आपण काल विचार करून गेलो, जो एकदम महान आहे, जो एकदम मोठा आहे, मोठा म्हणून जो आपल्या समोर अशा प्रकारे उभा आहे, त्याला आदर्श नाही ना मानला जाणार. आदर्श मानण्यासाठी त्याचं जीवन अगदी शून्यापासून आरंभ झालेलं असावं, शून्यापासून ते जीवन सुरू झालेलं असावं, त्या जीवनाला आदर्श मानलं जातं. मग अशी कोणती भागवतात कथा आहे की जिच्यामध्ये आधी मूल्य नाही आणि नंतर मूल्य आलं? तर आपण धुंधुकारीची कथा प्रतिपादन केली की ज्यामध्ये आधी कोणत्याच प्रकारचं मूल्य नाही आणि गोकर्णाची भेट झाल्यानंतर मग मात्र जीवनामध्ये खूप त्याच्या मूल्य आलं आणि तो आज भागवतामध्ये उदाहरण म्हणून त्यानं जागा प्राप्त केलेली आहे. इथपर्यंत आपला विचार आला होता. आज आपल्याला त्याच विचाराला थोडंसं इकडं तिकडं हलवून वाढवायचं आहे. महाराज, निर्मूल्य आणि मूल्य कशाला म्हणावं तर अगदी साधं आहे. देवंतरे ते पाप. काय पापाचं लक्षण काय, निर्मूल्याचं लक्षण काय? जर तुमच्या जीवनात परमार्थ घडत नसेल, भगवंताचं चिंतन घडत नसेल, मग तुम्ही धनवान जरी असले, संपत्तीवान जरी असले, वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता वित्ता जरी तुमच्या हातामध्ये असल्या, तरी शास्त्रदृष्टीनं त्याला काही किंमत नाही, मूल्य नाही. तुम्ही महान आहात, मोठे आहात, धनवान आहात, लोकांना पूजनीय आहात, पण अंतःकरणामध्ये जर भगवत भक्ती अवतरित झालेली नसेल, अंतःकरणामध्ये जर परमात्म्याविषयीचा आसक्ती प्रेम नसेल, तर मग ते जीवन मूल्यरहित आहे. त्याला निर्मूल्य म्हणावं. व्यावहारिक दृष्टीनं काय मिळालं याला किंमत नाही. याच धर्तीवर आपण एक अशी कथा पाहणार आहोत जी भागवतात झालेली आहे. कारण कथासार भागवत सांगा म्हणतात, त्यामुळे भागवताच्या पलीकडली कथा जर घेतली तर ती कथासार या शब्दाला लागू पडणार नाही. तर नारदजींचं चरित्र जे प्रथम स्कंधामध्ये येणार आहे, त्यावेळेस आपण त्याला विस्ताराने चिंतन करू. आता आपण थोडक्यात त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त नारदजी स्वतःचं चरित्र व्यासांना सांगतात. कारण व्यासजी नाराज बसलेले आहेत. व्यासांकडे नारदजी गेलेत. सरस्वतीच्या काठावर व्यासांनी आपल्या कपाळाला हात लावून अगदी चिंतातूर अशा प्रकारे बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी नारदजी व्यास महर्षींना सांगतात, काय झालं? व्यासांनी आपलं अंतःकरण अभिव्यक्त केलं. महाराज 18 पुराणं रचलेत, वेदाला अनेक भागामध्ये विभागलं, ऋग्वेदाच्या यजुर्वेदाच्या एवढ्या अनेक अशा प्रकारच्या शाखा आहेत की त्या शाखांची गिनती सुद्धा आपल्याच्यानं केल्या जाणार नाही, एवढ्या शाखांची मी रचना केली, तरी समाधान नाही. नारदजी म्हणतात, जोपर्यंत भगवंताचं चरित्र गायला जाणार नाही तोपर्यंत समाधान नाही. आणि मग उदाहरण दिलं स्वतःच्या जीवनाचं की मीही खूप काही केलं. अगदी बृहदारण्यकामध्ये तर आलं की सनत कुमारांशी बोलत असताना नारदजी बोलतात, मला 64 कलेचं ज्ञान आहे, मला 14 विद्येचं ज्ञान आहे. पण सनत कुमारांनी सांगितलं, महाराज जोपर्यंत भूमा विद्या म्हणजे जोपर्यंत पांडुरंग विद्या तुम्हाला येत नाही, पांडुरंग प्रसन्न जोपर्यंत तुमच्यावर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला 14 विद्या येवोत, 64 कला येवोत, त्या कोण्याच शब्दज्ञानाला किंमत नाही. असे एक साधा विचार नारदजींच्या समोर सनत कुमारांनी मांडला. मग त्यांनी साधना केली, परत मुक्त झाले. पण याही पलीकडे नारदजींचं जीवन आहे. महाराज निर्मूल्य आहे हे 14 विद्या 64 कला. अजून पहा, नारदजींचा जो वर्तमान जन्म आहे त्याच्या पूर्वीचा जन्म ते दासीपुत्र म्हणून जन्माला आलेत. तर याचं वर्णन तर भागवतातही आहे, पण याच्याही थोडंसं पूर्वी आपण जाऊया, एक जन्म अधिक मागं येऊया. महाराज नारदजी हे एक गंधर्व आहेत. त्या गंधर्वाचं नाव आहे उपबृहन गंधर्व, उपबृहन गंधर्व. हा उपबृहन गंधर्व नाचण्याच्या कलेमध्ये अत्यंत अशा प्रकारे निपुण होता. कुठं देवामध्ये, स्वर्गामध्ये, कोण्या देवलोकात, इतर लोकांमध्ये जर नाचण्या गाण्याचा कार्यक्रम जर ठेवायचा असला तर या पती पत्नीला आवर्जून बोलवल्या जायचं. कारण खूप छान अशा प्रकारचे हे नाचत होते, अगदी आठवणीनं बोलवणार. मग याला सगळीकडले आमंत्रण घेऊन घेऊन हा सोकावला म्हणजे कळते ना, चटकला किंवा अहंकारी झाला, अगदी साधं सरळ अभिमानी झाला. मलाच काय बोलवतात. महाराज कोणाला कशाचा अहंकार होईल, माझा वापर समाज करून राहिला याचा अहंकार आपल्याला व्हावा, म्हणजे किती घाणेरडे धंदे आहेत. एखाद्या पातेल्याला अहंकार व्हावा की या घरात कसली भाजी करो, आपल्यालाच वापरतात. लेखा दुसरे पाटलीवर निवांत बसलेले आहेत सज्जावर जाऊन, तुलाच भाजीसाठी वापरतात. म्हणजे काय, तुलाच तापवतात ते रोज, त्याचा तुला आनंद वाटतो. महाराज असंच आहे आपलं.
कीर्तनकाराचे ज्या कीर्तनकाराचे जास्त तारखा आहे तो फुकते. आता जो कीर्तनकार आहे त्याला कळण, पाठ 15 दिवस झाले वाकडी झाली, अजून काही तालात येईना. कीर्तनात फिरत राहणाऱ्या गाड्या वड्यांमध्ये त्यांना वाटणार, पहा आम्हाला किती आमंत्रण देतात, कीर्तन आम्हाला सांगतात. म्हणजे काय करतात लोक? तुझा वापर करतात, पैसे भेटतात. अरे लोकांना त्याचं वाटत नाही म्हणून तुला देऊन राहिले. त्यांच्याकडे आहे, वर्गणी करतात आणि लोक पाप धुवून टाकतात. कोण 2 नंबरचे असतात तो देते. मजुरीवर किती जरी उदारता असली तर लाख लाख रुपये वर्गणी देता येईल. मजुरीचं सोडा, शेतकरी तरी देईल जो कोरडवाहू वाहून राहिला. काही भाग असे आहेत की जिकडे ओलिताची शेती आहे, कोरडवाहू शेतकरी लाख रुपये वर्गणी देईल, 2 लाख रुपये देईल, 10 लाख देईल, 50 लाखापर्यंत लोकांच्या मंदिराला वर्गण्या असतात. कष्टातून कमावणाऱ्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील का? नाही होणार. याचा अर्थ तेवढी वर्गणी दिलेली असते, पापाचं असते आणि ते पाप कुठेतरी भरून काढायचं असते. कोणाजवळ शुक्ल धन, कोणाजवळ असित धन, कोणाजवळ कृष्ण धन. ज्याचं धन शुक्ल आहे त्याचा काही प्रश्न नाही, पण ज्याचं धन असित आहे, ज्याचं धन कृष्ण आहे, त्या कृष्ण धनाला शुक्ल धन करण्यासाठी लोक धडपडत राहतात, कारण ते धन सुख नाही देत. म्हणून हे अवदसा आणि लक्ष्मी माता कथा, दंत कथा आहे. लक्ष्मी माता अवदसा 2 बहिणी आहेत आणि अवदसा मोठी आहे आणि लक्ष्मी लहान आहे. मग आता मोठ्या पोरीचं लग्न झाल्याशिवाय लहानीचं करायला काय नाही. मग पाहुणे पाहायला यायची, अवदसा दाखवत. आता मोठी असल्यामुळं तिलाच दाखवावं लागायचं. आणि लक्ष्मी बहिणीचा थाट शिंगार करायला असायची, म्हणजे अवदसेचा थाट शिंगार. आता कितीही अवदसेचा थाट शिंगार केला तो महाराज करून करून काय करणार आहात हो, ती करत होती बिचारी. आता लोक पाहणारे त्या मोठ्या पुरीला नाही, ही सजलेली नसायची लक्ष्मी, पण तरी लक्ष्मीला पसंत करत की अरे वा, तुम्ही जर लहानी पोलगी देत असाल तर मग काही अडचण नाही, पण मोठी काही आम्हाला पसंत नाही. मग हेच तर चालू आहे, मोठी झाल्याशिवाय लहानीचं कसं काय? मग तुम्ही एक काम करा ना, मोठीला संबंध आणा शोधून, मग आम्ही लहानी तुम्हाला देऊ. कसं का? तो आणला त्याने संबंध, तोही लहानीच मागत होता. असंच सगळं चालू. आता काय करावं? तर म्हणा लक्ष्मीचे कपडे चांगले आहेत. दंतकथा आहे. लक्ष्मीचे कपडे अवदशेला घालायला गेले, मग लोक म्हणायला लागले, बुवा चांगली दिसते, चांगली दिसते, चांगली दिसते. दुःख लेऊनी सुखाची अंगी सडीत जगा. दुःखच आहे, सुखाचे अंगी म्हणजे कपडे. सुखाचे कपडे घालून राहिलं दुःख, आणि तुमच्या माझ्या समोर येऊन राहिलं ना आपल्याला ते दुःख सुखाच्या कपडेमध्ये असल्यामुळं खूपच छान वाटतं, खूपच छान वाटतं. गाडीत फिरायला आनंद वाटतो, कोण तारीख घेतली आनंद वाटतो. कीर्तनात जर कोण सांगितलं डायरी काढायला असं वाटते की काय आपण वेदाचं पुस्तक काढून राहिलो खिशातून, असं वाटायला लागतं. व्यवहारामध्ये जर कोण वाह मावशी तुझ्या हातचा स्वयंपाक खूपच चांगला होती, एवढं वाक्य वापरलं की मावशी 5 घंटे मेली. काय काय दुसऱ्याला करू नको देऊ बरं. मग मावशी रिटायर होईल, आधी 10 वर्ष झाले. मावशीला दिली गोडी. मावशी सुनीला म्हणजे महाराजाला फक्त माझ्या हातचं आवडते. सुनाक इकडं पोरमध्ये महाराजाला फक्त माझ्या हातचं आवडते. सगळेला घाम काढू काढू त्या भाजीत शिंपडू शिंपडू म्हातारी अगदी पार थकून जाते. आता तिला असं वाटून राहिलं महाराजांना माझं आवडून राहिलं. पण बारकाव्यानं परीक्षण करा, महाराजांना शाबासकी दिली की शाप दिला. हा अंतरंग होण्याचा विषय आहे. कोणी जेव्हा आपल्याला फुगवते आणि आपण जेव्हा कामाकरता उद्यत होतो, अधिक प्रयत्नयुक्त होतो, तर तेव्हा तो आपल्याला शाबासकी देत नाही, आपला वापर करून घेतो, हे आपल्याला कळायला पाहिजे. जास्त ज्याला कीर्तन आहे तो असा फुगतो, लोकांना सांगतो महाराज लयच थकलेलो आहे, खूपच कीर्तन करावे लागतं. कोण सांगितलं? फिरत राहतो, त्याला वाटतं की लोक आपल्याला काय तारीख देतात, पण विषयाचे लोक वापरून राहिले. महाराज या नारदजींचं तसंच झालं. मला हे सांगायचं होतं, उपगृहन नावाचे हे गंधर्व आहेत मागच्या जन्मामध्ये, आणि देवलोकात कार्यक्रम असला, उपगृहणाचं नाच गाणं ब्रह्मलोकापर्यंत. उपगृहणाला महाराज ब्रह्मलोकामध्ये स्पेशल नाच गाण्यावाले आहेत ब्रह्मलोकातले. कारण हा गंधर्व जर ब्रह्मलोकात नुसता गेला ना वापस आला ना, तर तेवढ्यामध्ये हजारो गंधर्वच्या पिढ्या जाऊन मारतात. त्या मुचिकुंदाचं नुसतं स्वर्गात झालं, ब्रह्मलोकातलं तर दूर राहिलं. तो नाही का त्या कालयवनाला फुकून मारलं, तोच ना मुचिकुंदच ना. इंद्राला मदत करायला गेला, खूप दिवस युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर इंद्र म्हणायला लागला मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे,
आणि तुम्हाला काय हवं आहे ते मागून घ्या. राज्य पाहिजे, धनसंपत्ती पाहिजे, मुलं बाळं पाहिजे का अधिक मोठं पुऱ्या पृथ्वीचे एकटे राजे, तुम्हाला चक्रवर्ती सम्राट व्हायचं आहे. तो म्हणायला लागला ठीक आहे, खाली माझे किती लोक राहिले ते पहा बरं, म्हणजे माझं कोण कोण आहे. इंद्र म्हणायला लागला तुमचं आता कोणीच नाही. मग आमच्या पिढीतलं नाही, तुमचा वंशच संपला, तुमच्या रक्ताचं सुद्धा पृथ्वीवर कोणी नाही आता की तुमच्या नाताच्या 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 नाताचा कोणी असेल आणि तुम्ही त्याच्यावर प्रेम करावं. तुमचा वंशच नाही उरला. युद्ध एवढ्या काळपर्यंत तुम्ही केलं आणि आयुष्य एक तास उरला नाही, ते खतवांग राहायचं आहे. आयुष्य भरपूर होतं, पिढी संपली खाली, कोणीच नाही उरलं माझं. मग माझं जर कोणी उरलं नाही तर मी कशासाठी हे करू. मला शांत झोप घ्यायची आहे म्हणून झोपी घातला. महाराज विचार करा, मी हा दृष्टांत एवढ्यासाठी दिला तुम्हाला की मुचकुंद स्वर्गात आला फक्त, तर स्वर्गातल्या कालगणनेनुसार त्याची पिढीच उरली नाही, त्याचा वंशच उरला नाही खाली. आणि मग ब्रह्मलोकाचं काय होत असेल विचार करा. गंधर्व, त्या गंधर्वाला ब्रह्मलोकापर्यंत आमंत्रण दिल्या जायचं की या तुम्ही नाचायला. थोडा विचार करा महाराज, एखाद्या खेळातलं आहे, त्याला जर मुख्यमंत्र्याच्या हातून जरी एखादं बक्षीस भेटलं तर काय नाव होते. मुख्यमंत्र्याच्या हातून बक्षीस भेटलं, मुख्यमंत्र्याच्या हातून बक्षीस भेटलं आणि त्या जर राष्ट्रपती पुरस्कार भेटला तर तो गावाचं वैभव ठरते. आणि त्या एखाद्या व्यक्तीला जर परदेशामध्ये जर एखाद्या यांनी बोलवणं केलं तर मग काय वैभव होणार आहे. गंधर्वाला ब्रह्मलोकात बोलवणं आणि महाराज असाच फुगला, एकदम मधून मत्त झाला. उपबृहन पत्नीला घेऊन गेला. मात्र ब्रह्मदेवाच्या समोर हजर राहता, ब्रह्मदेवाने तुला बोलवलं म्हणून तुझं वैभव आहे का तू ब्रह्मलोकात आहे म्हणून ब्रह्मदेवाचं वैभव आहे. सोपं गणित आहे. ब्रह्मदेवाने तुला बोलवलं, एखाद्या मंत्र्याने आपल्याला बोलवलं म्हणून मंत्र्याचं वैभव आहे का आपलं वैभव आहे. आपलं वैभव आहे. मंत्र्याला काय वैभव आहे ते. उलट त्याला का बोर होते, त्यानं ऍडजस्ट केले कशी तरी 5 मिनिट आपल्यासाठी ना आपल्याला तो देऊन राहिलेला आहे. तसं ब्रह्मदेवाने तुला बोलवलं, तू म्हणायला पाहिजे धन्यवाद माझं. ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवत घालायला पाहिजे, नमस्कार करायला पाहिजे की महाराज तुम्ही मला ब्रह्मलोकामध्ये बोलवण्याच्या लायकीचं समजलात. उपबृहणाला अहंकार झाला, दंडवत नाही, हाताचा नमस्कारही नाही, पत्नीचा हातात हात धरला याच्यासोबत नाचणारीचा. आणि ब्रह्मदेवाला म्हणायला लागला आलो बरा, तुमच्या विनंतीला मान देऊन ब्रह्मदेवाला राग आला आणि सांगितलं शूद्र योनीमध्ये जन्माला येशील, दाशीपुत्र होऊन जन्माला येशील. नाचणं नाही ना गाणं नाही, त्याला 1-2 आलाप नाही ऐकले त्याचे. लगेच उपबृहणाला पृथ्वीवर यावं लागलं आणि दासीपुत्र म्हणून उपबृहण जन्माला आले. आता इथून झालं भागवत सुरू. उपबृहणाची कथा भागवतात नाही, पण उपबृहण दाशीपुत्र म्हणून जन्माला आले इथून पासून मग आहे, पण उपबृहणाचं नावच नाही. दाशीपुत्र म्हणून जन्माला आले. एका सेठजीच्या घरी दास्य करत होते, काम करत होते. मग त्या सेठजीनी काही साधू लोकांचे चतुर्मास ठेवला. तिथं भरपूर साधू लोक चतुर्मासाला आले. मग आई सेवा करत होती, साधूंना जीव घालत होती, स्वयंपाक करत होती. त्यातलं जे उरलेलं उच्चिष्ट आहे पत्रवाळ्यांवरचं वगैरे वगैरे ते सर्व नारदजी याच्याविषयी वेगळे वेगळे मत आहेत. कोणी म्हणतं ताटातलंच डायरेक्ट खायचे, आणि नारदजी जर दासीपुत्र आहेत, शूद्रयोनीत जन्माला आलेले आहेत, तर त्यांना तेही खाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे असंही जमते. किंवा उच्चिष्ट पदाचा एक अर्थ असा आहे, मंडळी खूपच प्रसंगाला काही असं तरच उष्टती ही गुरुचं खायला परवानगी आहे. आता तर पती पत्नी एका कपानं चहा पितात, फुरके ओढतात. आता तर जाऊ द्या, पण उष्ट खाण्याचं विधान सांगतो. गुरुचं उष्ट सांगितलं, तेही उगा प्रसाद घेतल्यासारखं, तेही कधीतरी. रोज उष्ट शास्त्राने याचं विधान केलं नाही. उच्चिष्ट खाणं हे अधमाचं लक्षण आहे. जो खाऊ घालतो तो डुकराच्या नरकात जातो. जेवढे घासाचे कण खाऊ घातले त्यानं तेवढे. त्यामुळे आपलं कोण उष्ट खावं ही अपेक्षाही आपण ठेवू नये. सात्विक परमार्थाकडे लोकांना वळवावं. आपलं उष्ट खाऊन त्यांना आपले भक्त बनवण्याचा प्रयत्न करू नये. सात्विक परमार्थाकडे वळवावं लोकांना. आपल्या संगतीत जे आले, घ्या भाऊ परमात्म्याचं चिंतन करा. स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण हरे
स्वागतं कृष्ण शरणागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण गोपाल कृष्ण श्री रुक्मिणी माता की जय. नारदजीला ब्रह्मदेवाच्या शापाने शूद्र योनीमध्ये जन्म अशा प्रकारे प्राप्त झाला आणि तिथंही त्यांचं जीवन असंच साधं अशा प्रकारे सात्विक वृत्ती पाहून भगवत भक्तीमध्ये अंतःकरण पाहून नारदजी स्वतःचं चरित्र व्यासजींना सांगतात की मी लहानपणापासून मला उड्या मारणं आवडत नव्हत्या, मला पळणं आवडत नव्हतं, लहान मुलांमध्ये खेळणं आवडत नव्हतं, मुला ओढायचे ये इकडे येऊ बसून खेळ, आमच्यामध्ये येऊन उड्या मार, आमच्यामध्ये येऊन उड्या मार. तर मी कधीच कोण्या मुलांमध्ये जाऊन उड्या मारल्या नाहीत, खेळलो नाही. मी अगदी एकांतवासामध्ये राहत होतो. साधूंनीही शूद्र जरी मी असलो तरी मला लायक असा उपाय त्याच वयामध्ये मला उपदेश केला, मला शिकवलं आणि मी तशी साधना करायला लागलो. आता इथपर्यंतचं जे जीवन आहे मंडळी, ते नारदजीचं किती साधं जीवन आहे याचा विचार करा. उपबृहण नावाचा गंधर्व आहे. ब्रह्मदेवासारख्या महान त्रिदेवामधले देव आहेत ब्रह्मदेव, साधे नाहीत. जोडाधिकार भगवान विष्णूंचा आहे, जेवढा महादेवाचा आहे तेवढाच अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा आहे. आणि ब्रह्मदेवाच्या समोर तो पत्नीच्या हातात हात धरून नमस्कार न करता चर्चा करतोय, एवढा अधपतित अधिकारी आहे. असा आहे. दाशीपुत्र म्हणून जन्माला आणला, वर्णव्यवस्थेच्या दृष्टीनं अधम अधिकारी आहे, अधम आहे. तरी सुद्धा जेव्हा साधू संतांची संगत घडली, नंतर मग काय घडलं, थोडंसं परमात्म्याचं अंतःकरणामध्ये दर्शन झालं आणि तेवढ्याच दर्शनावर तृप्ती न मानता रडायला लागले. आकाशवाणी झाली, भगवंताने सांगितलं पुढच्या जन्मामध्ये तू ब्रह्मदेवापासून जन्माला येशील आणि त्या ठिकाणी अखंड माझं तुला दर्शन राहील. आधीचं जीवन बृहण उपबृहण नावाचा गंधर्व, निर्मूल्य जीवन, दासीपुत्र म्हणून जन्म, निर्मूल्य जीवन आणि ब्रह्मदेवाच्या पोटून जन्म किंवा साक्षात्कार परमात्म्याचा दासीपुत्राच्या देहामध्ये झालेला होता. तेव्हापासून ते नारदजीचं पूर्ण जीवन हे मूल्यवान जीवन आहे, किंमतीचं जीवन आहे. म्हणून भागवतामध्ये असार आहे. असार आहे म्हणजे निर्मूल्यही आहे आणि मूल्यवानाचे कथा आहेत. आणि विशेष हा एकाच्याच जीवनामध्ये निर्मूल्य आणि एकाच्याच जीवनामध्ये मूल्य, अशा दोन्ही गोष्टीची प्राप्ती यातून आपल्याला दिसून येते. अजून आपल्याला काही कथा पाहता येतील. उदाहरणार्थ दक्ष. काय दक्षाची स्थिती होती? महादेवजीचा सासरा आहे. थोडक्यात सांगतो. महादेवजीचा सासरा आहे. एक सती नावाची मुलगी महादेवाला दिली. त्याने एक यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये महादेवजी वगैरे सगळ्या त्रिदेवांना बोलवलं. ब्रह्मदेव असलेले आहेत, भगवान विष्णू आहेत, महादेवजी आहेत. महादेवजीचं असं आहे, थोडा एकांत भेटला ना की त्यांचा समाधी लागायची किंवा अगदी त्यांच्या अंतरंगतेमध्ये जात होते. आपल्याला एकांत भेटला की आपण काहीतरी रिकामटेकडे धंदे करतो. आपण जोपर्यंत बिझी आहे, प्रवचनात आहे तोपर्यंतच बरं आहे, कीर्तनात आहे तोपर्यंतच बरं आहे, आपण टीव्ही पुढे आहे तोपर्यंतच बरं आहे, कामधंदे काही घरातले चालू आहे स्वयंपाक बिंपाकाचे तोपर्यंतच बरं आहे. पण आपण जर रिकाम असलो की काय रिकाम टेकडे धंदे करून बसू. आपण रिकामे असलो की आपल्या रिकामेपणाला रिकाम टेकडेपणा म्हणावं. आपला रिकामेपणा परमार्थाच्या मार्गाला नाही लागत. साधू संत महात्मे एकांत शोधतात की रिकामपण कधी होईल आणि एकदा का झालं की ते त्यांच्या मस्तीत असतात. आणि महादेवजीचं तसंच झालं. सगळे देव बसलेले, महादेवजी बी त्यात. दक्ष आला नाही, यज्ञाचे कामं थांबलेले आहेत. ब्रह्मदेवानी 4-2 गोष्टी केल्या, त्या गोष्टी सरल्या. भगवान विष्णूशी जे काही 4-2 शब्द बोलायचे होते तेही सरले. बोलणं बिलणं सगळं थांबलं. मग आता रिकामपण आहे, दक्ष तर अजून यज्ञामध्ये आलेला नाही. म्हणून महादेवजी निवांत थोडे ध्यान लावून बसले, नामस्मरण करायला लागले म्हणा, काय ते त्यांची साधनेची पद्धत असेल त्या पद्धतीने साधना करायला लागले. तेवढ्यात दक्ष महाराज आले आणि दक्षाचा आदर करण्यासाठी सगळे देव तळ तळ तळ, प्रजापती आहेत काही सामान्य नाहीत, ते तळ 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 सगळे उभे राहिले आणि महादेवजी उभे राहिले नाही. आणि महाराज दक्षानं समजला माझा हा अपमान केला.
परत दुर्जनांचं असंच असते. या कथेकडे थोडं बारकाव्यानं पहा. महादेवाने दक्षाचा अपमान नाही केला, मग काय केला? फक्त आदर नाही केला. मान न देण्याला सुद्धा जर तुम्ही अपमान समजत असाल तर तुमच्या मानाच्या अपेक्षेला अगदी हात जोडले आपण. जो आदर करतो तो करून राहिला, पण जो तुमच्याशी न बोलता न चालता तुमच्या काही त्याला हे नाही, तो आपला रस्त्यानं निघून गेला. याचा अर्थ का तुमचा अनादर केला? नाही केला, फक्त त्यानं आदर नाही केला तुमचा. मग आदर न करण्याला तुम्ही जर अपमान समजत असाल तर हा तुमच्या अंतःकरणाचा कमीपणा आहे ना. पण असं लय होत राहतं महाराज. आपण कोणाकडून आदराची अपेक्षाच करू नका. आदर न देणं वेगळा आणि अपमान करणं वेगळा. आपण आदर न देण्यालाच अपमान करणं समजतो. हा आपल्या अंतःकरणाचा कमीपणा आहे. त्याला कोण काय करेल? महादेवजी मस्तीमध्ये बसलेले आहेत. उलट दक्षजींना थोडंसं हसावं लागत होतं, हसण्यावर घालावं लागत होतं. आणि बस म्हणा, अरे समाधीमध्ये आहेत बुवा, अशा प्रसंगी सुद्धा हलवून जावाई बापू आलो आम्ही असं जर आदरानं बोलले असते तर महादेवजी म्हणले असते, साजरे नमस्कार, आलात बापा, चांगली गोष्ट आहे, असं आहे तसं आहे, वेगळी चर्चा केली, त्याला आला राग महाराज. म्हणून एवढे पक्क ध्यानात ठेवा, समाजामध्ये राहत असताना कमीत कमी अपमानाला अपमान म्हणणं शिका. आदर न करण्याला अपमान म्हणू नका. समोरून तुम्ही आले, अलीकडून मी गेलो, मी तुम्हाला रामराम नाही म्हटलं, तुम्ही मला रामराम नाही म्हटलं, याचा अर्थ काय? अपमान झाला. तुम्ही माझा व मी तुमचा अपमान केला नाही, फक्त आदर नाही केला. तुम्ही रस्त्याने येऊन राहिले, मी इकडून चाललो, मी तुमच्या पाया पडायला पाहिजे तर मी तुमच्या पाया नाही पडलो. मग पाया नाही पडलो हा अपमान नाही झाला, हा फक्त आदर नाही केला गेला. आणि आदर न करण्याला अपमान कसे काय म्हणतात? आणि या दक्षाचं तसंच झालं. आदर न करण्याला दक्ष अपमान समजला, चिडला महाराज. आता महादेवजीवर त्या चिडण्या बिडण्याचा काय असर होतो? तुम्ही किती मोठा व्होल्टेज जर घरातल्या बोर्डात पाठवला, त्या बोर्डातून लाईट बल्बकडे येणारी वायर जर तोडलेली असेल तर ते सगळं बोर्ड उडून पार आग होईल, त्याची पण लाईट नाही उडणार, कारण वायरच कट केलेली आहे. मानापमानाचे शब्द सगळे शरीरावर येऊन पडतात, पण शरीराचा आणि मनाचा कॉन्टॅक्ट करणारं जे आहे ते यांनी कट केलेलं आहे. त्यामुळे यांच्या मनावर या प्रसंगाचे असरच काही होत नाही. त्याला कोण काय करेल? महादेवजीने ऐकून घेतलं. ब्रह्मदेवाला विशेष वाटलं की काहीच बोलले नाही. महादेव महादेव आहेत, कुठले निघून गेले. सतीला काही सांगितलं नाही, कारण तिला राग येईल. ती पतिव्रता आहे, नवऱ्यापेक्षा बापापेक्षा नवऱ्यावर प्रेम करणारी आहे, तिला सांगितलं नाही. पण महाराज काय दबून राहिलं, पुढचा यज्ञ केला. फक्त कशासाठी? महादेवाचा अपमान करण्यासाठी स्पेशल. पूर्वी महादेवाने आदर नाही केला, पण आज दक्ष मात्र अपमान करतोय प्रत्यक्ष. सगळ्या देवांना आमंत्रण दिलं, यज्ञात आहुती नाही. वैश्वदेव करत असताना ओम अग्नये शिष्टकृते स्वाहा इदम अग्नये इदम नमम म्हणून रोजच्या वैश्वदेवामध्ये महादेवाला ही आहुती दिली जाते. तर ती दक्षानं बंद केली होती. यज्ञामध्ये महादेवाला आहुतीच नाही. सगळे विमानानं जायला लागले. मग प्रमुख उपस्थितांमध्ये पत्रिकेत नावं असतील. इंद्राला पत्रिका भेटलेली, प्रमुख उपस्थिती, पहिलं नाव भगवान विष्णू, दुसरे नाव ब्रह्मदेव, तिसरं नाव इंद्र. महादेवाचं नाव नाही, जावाई आहे. परत सृष्टीचे, परत जरी यांचे जावाई असले तरी सृष्टीचे अधिकारी आहेत, महान आहेत, देव आहेत. दक्षाने पाया पडायला पाहिजे एवढा महादेवाचा अधिकार आहे, आणि नाव सुद्धा नाही टाकलं. आणि महाराज असं जर कोणाचा अपमान केला की बऱ्याच लोकांची ती दिवाळी असते. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. दुसऱ्या एका XY झेडनी अबकडचा अपमान केला, त्यात आपल्याला काय उपलब्धी आहे हो? आपल्याला कोण कितीही त्रास दिला तरी असं म्हणू नये की यालाही देवानं त्रास द्यावा. एक तर देव देतेच, जर तो चुकलेला असेल तर देव त्याला सोडणारच नाही. त्यामुळे याला किडे पडून याचं असं हो याचं तसं हो बोलूच नाही. तुम्हाला आवडत नाही, तुम्ही फक्त त्याच्यापासून दूर राहा. आपण शाप देण्याचे कामं करायचे नाही. ईश्वर हा सत्य प्रतिज्ञा आहे, तो त्याचं पाप त्याच्या पदरामध्ये टाकल्याशिवाय कधीच राहणार नाही. देव त्याचं पाप त्याला नक्की देणार. निवांत राहायचं आपण, आपोआप होत राहते महाराज. आपलं हेच लय राहते. एकदा असं घडलं, एका चांगले साधू व्यक्ती एका महाराजांना त्रास दिला गेला समाजातून. पण ज्यांनी त्रास दिला त्याला समाजाकडून थोडासा त्रास झाला. पुढे आम्ही अनुवाद करायला लागलो की बाबा तुम्हाला ज्यांनी पीडा केली त्याला समाजाने पीडा केली. त्या महाराजांनी लगेच मला म्हटलं हे असं आहे, मग मला त्रास दिला आणि त्यांनी देवानं सोडलं. काय देव सोडणार नाही हे पक्का आहे,
पण मला त्रास दिला म्हणून सोडलं नाही. आपण का देवाचे जावई एका विशेष भक्त आहे का की आपल्यासाठी देव काही वेगळे नियम करून आपल्याला त्रास देणाऱ्याला पीडा करणार आहे? नाही. भगवंत भक्त प्रतिपालक आहे, आपला थोडी प्रतिपालक आहे, आपला नुसता पालक आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे यथामाम प्रपद्यन्ते तास्तदैव भजाम्यहम्. भक्तांसाठी देव थोडासा क्षुल्लक वागते. तुम्ही साधना एवढी करा, परमात्मा तुमच्याशी जास्त वागेल, चांगला वागेल. तर ते बाकीच्यांना साठी हा नियम नाही. तो असं कधी हे नाही करू महाराज. आपल्याला पीडा करणाऱ्याला जर पीडा झाली तर आपण असं म्हणू नये की बघा देवाने त्याला फळ दिलं. उलट देवाला म्हणावं की भाऊ देवा असं नको करू, त्याचंही चांगलं हो दे, त्याच्याही मुलाबाळाला लोकांनी सांभाळू, त्या मुलाबाळांनी त्याला सांभाळू दे. आपला त्याला अपमान केलेला असू दे, पण त्याची मुलं त्याचे भक्त निघो, त्याची पत्नी पतिव्रता निघो, त्याची मुलं पितृभक्त मातृभक्त निघो. अशा पद्धतीनं आपण निघो. बरं, आशीर्वाद बी द्यायचा नाही. आशीर्वाद देण्याचा तरी कुठं अधिकार आहे? एक सदिच्छा अभिव्यक्त करावी की यांची मुलं बाळ चांगले असावेत. अरे दक्षाने अपमान करायचं ठरवलं, पत्रिकेत नाव नाही, पण इंद्रबिंद्र यांना आनंद वाटायला लागले का बरं महादेवाचं नाव नाही, सगळे त्या बाजूने यायला लागले. जाता जाता महादेवजीचं दर्शन घेऊन तुम्हाला पत्रिका नाही आली का? महादेवजी म्हणत नाही जा तुम्ही, आम्ही आमचं येऊ बरं भय करू. नाही आलोच तर माझा आईसाहेबांचं सती आईसाहेबाचं बी दर्शन घेऊया. नाही महादेव म्हणत असू द्या, ती कामात नाही कामात असली तरी आईजवळ पोरग कधी जाऊ शकते. कामात काय खराब वाटलं, महादेवजींना सांगितलं आणि महादेवजीकडून निघाले. महाराज पार्वतीला महादेव खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण पार्वतीनं ऐकलं नाही. आणि रावणाला मंदोदरीनं खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण रावणानं ऐकलं नाही. मी कुठलं तरी ऐकलं असं, कधी कधी बायकोनं नवऱ्याचं ऐकावं आणि कधी कधी नवऱ्यानं बायकोचं ऐकावं. जर सती पार्वतीने सती आईसाहेबांनी जर पतीचं ऐकलं असतं तर ही पाडी आली नसती, आणि रावणानं मंदोदरीचं ऐकलं असतं तर मरायची पाडी आली नसती. म्हणून कधी कधी माणसानं बाईचं ऐकावं आणि कधी कधी बाईनं माणसाचं ऐकावं. कधी कधी बरं, आता नेहमीच ऐकणं सुरू झालं. उघड आता तर पती पत्नीचं पती ऐकतोय उघड व्हायला लागला. आता तर स्पष्ट चांगला साधू असणारा महाराज असणारा आणि काय आता आमच्या समोर मी ऐकलं, अजून मला पक्क माहित नाही ते, पण ती व्यक्ती आमच्या परिचयाची आहे. हो एवढी मोठी की कोणा जरा शिवलं तर पुरं आंघोळ करायचा, इतका साधक. नुसतं शिवलं त्याला नाही, त्याच्या आसनाला जर शिवलं ते आसनच त्याला देऊन टाके, त्याचं आसन त्याच्याच पिशवीत. आपल्याला काय माहिती आहे टाकलेला आहे, तो तिकडे गेला बाहेर, आपल्याला काय माहिती आहे आपण त्या आसनावर शिवणार. मग घ्या महाराज माझ्यातर्फे तुम्हाला, म्हणजे आमचं शिवलेलं तुला चाला ना, आणि तू त्याच्यावर पुरं बसून ते झिजवलं ते आम्हाला चालते का? आणि आपल्याला देऊन टाकायचा. एवढा शुद्धतेने पवित्रतेने वागणारा, गुरुजींच्या आज्ञेने लग्न केलं, अनुष्ठान केलं, चांगली पत्नी भेटावी म्हणून, म्हणजे एवढा पारमार्थिक सगळा देवावर भरोसा, 2, 4, 5, 6 महिन्याचं अनुष्ठान, विवाह झाल्यानंतर मुलगाच व्हावा म्हणून अनुष्ठान, खरोखर बिचाराला मुलगाच झाला म्हणून अनुष्ठान, संध्या करणारा, एवढं करणारा. आणि आईचं पत्नीचं काहीतरी झालं, हा आईला बोलला, तुम्हाला पटणार नाही, लोकांनी सांगितल्यावर मलाही ते पटलं नाही, यानं आईला झाडाला बांधून मारलं. की ज्याच्या आसनाला शिवल्यानंतर जो आसन कधीच त्या आसनावर बसत नव्हता, 6 महिन्याची अनुष्ठानं करत होता, त्याच्या आईला त्यानं झाडाला बांधलं. गावकऱ्यांनी सांगितलं, कीर्तन होतं तिथं एका व्यक्तीचं आमच्या, गावकऱ्यांनी सांगितलं आम्ही त्या हा म्हणला आम्ही त्या महाराजच्या भेटीला जातो. काय त्या महाराजच्या भेटता म्हणे त्याला तुम्ही? नाही हो खूप चांगले आहेत, साधक आहेत, मोठे. हो त्यानं त्याच्या आईला झाडाला बांधून मारलं बायकोसाठी. आता बोलणं तर दूर राहिलं, मारण्यापर्यंत परिस्थिती या कलियुगामध्ये आली. हे तर खूपच भयानक होऊन राहिलं महाराज. आता हे माणसांना सांगणं गरजेचं आहे. माणसंही जे रिटायर झाले तर त्यांचाही विषय नाही काही. बायांनाही सांगतो बा की चुलीपुरती बुद्धी असते, माणसाला जास्त ज्ञान पाजायच्या फुटाण्याचा पडू नये. आणि माणसाला आहे की बायाची बुद्धी चुलीपुरती असते. जगात काय निर्णय घ्यावा हे घरातल्या घरात बायाला कसं काय कळणार आहे?
एखाद्या माणसानं आपल्याला पैसे मागितले, त्याला देऊ का नाही देऊ लोक विचारतात पत्नीला. तिला काय झटकन म्हणते नाही नाही, व्यवहाराचा विचार करते का काही, त्याचा आपला संबंध कसा आहे त्याच्याशी. आपल्याला तिसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्या तोंडावर तोंड पडून राहिलं, त्याला नाही म्हणावं का हो म्हणावं, नाही म्हणण्याची टेक्निक काय, हो म्हणण्याची टेक्निक काय. बरं मग नाही नाही हो नाही म्हणता येत ना. त्यानं मागितले 10,000, हो म्हणता येते का नाही. परिचित नाही म्हणता येते का नाही. मग काय करा, 2,000 द्या. मधला एक मार्ग काढा, हो मला 10 नाही जमले, 2 जमले, बुडले तर बुडले ना आले तर आले, 2,000 आकडा जास्त नाही. म्हणजे असं काहीतरी मार्ग. पत्नीला विचारलं, तिला काय घरा बाहेरचं माहित असते, ती रितसर म्हणणार आपण म्हणा पैसे द्यायचे का, नाही नाही एवढे कधीच नाही 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 द्यायचे नाही. असं जर ऐकलं त्याला नाही मार खायला देत की नाही. म्हणून सांगायचं या मंडळीने जास्त काम करू नये आणि या मंडळीने जास्त विचारायचं काम करू नये. एकाच गाड्याचे 2 चाकं आहेत म्हणतात, मग त्यामुळे एकमेकाला मतं द्यावे पण डायरेक्ट आज्ञेमध्ये ठेवणं गरजेचं नाही ना. एवढं कशा करता सांगून राहिलो आपण. काय विषय होता, सती आई साहेबाला महादेवाने सांगितलं जाऊ नको. कधी कधी बाईनंही माणसाचं ऐकावं, कधी कधी माणसानं बाईचं ऐकावं. जर रावणानं जर मंदोदरीचं ऐकलं असतं तर नाश झाला नसता. जर सती आई साहेबांनी महादेवाचं ऐकलं असतं तरी सुद्धा नाश झाला नसता. ऐकावं, सतीने ऐकलं नाही गेली. महाराज आता खरं सांगा, जो महादेवाचा अपमान करणारा दक्ष आहे, महादेवाच्या अपमानासाठी स्पेशली यत्न करणारा दक्ष आहे, पण काय कर्म उदयाला आलं, महादेवजी आले त्याच्या कारण दक्षाला असं होतं की शस्त्राने त्याची मान कापल्या जात नव्हती. जो महादेवाने पाठवला एक शिवगण, त्याने शस्त्र चालवलं पण काही होईना, तर त्यानं दक्षाचं मुंडकं कसं कापावं त्यानं कापलंच नाही. एका बाजूनं पाय धरले आणि एका बाजूनं मुंडकं असं उपसलं, कापलं नाही, असं उपसून घेतलं आणि यज्ञामध्ये टाकून दिलं. अगदी वर्णन येतं की त्या यज्ञामध्ये शिवगणांनी लघवी केली. खरं आहे, ज्यात महादेवाला आहुती दिली जात नाही ते बाथरूमच आहे, तो कसला यज्ञ. ज्यात देवाला महादेवाला ज्यात दूर ठेवल्या जाऊन राहिलं त्याला कसं काय आपण यज्ञ म्हणाल. शिवगणांनी लघवी केली त्याचं मुंडकं उपसून त्या यज्ञामध्ये अशा प्रकारे टाकलं. नंतर महादेव आलेत, सगळ्यांनी विनवलं, बोकडाचं मस्तक आणून त्याला लावलं. आता बोकड महादेवाची स्तुती करण्याचा विचार करून राहिलं. आता त्यातून आवाज कसा निघणार आहे, ब्या 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 ब्या. म्हणून म्हणतात महादेवाला ते बम 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 बम, ते बोकडानं आरडलेलं असल्यामुळे महादेवाचा तो विशेष मंत्र आहे बम बोले, बोकडाचा आवाज आहे तो बम बम. आता आपल्याला तसं एकदम करता येत नाही म्हणून आपण आपल्या पद्धतीनं बम 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 अशा प्रकारे म्हणतो. काशीमध्ये एकमेकाला भेटले की महादेव म्हणतात, कोणी बम बोले म्हणतात. जसं आपण जय हरी, रामकृष्ण हरी, जय श्रीराम, अजून काही ओम, काय हरी ओम, ओम शांती, काय वेगळे वेगळे आपले आहेत. तसे काशीमध्ये बम बोले असं परस्पराला भेटले की बोललं जातं. तर आधीचं जीवन महादेवाचा अपमान करण्याचं, आधीचं जीवन त्याच्या यज्ञामध्ये महाराज शिवगणांनी लघवी करावी एवढं पतित जीवन आहे. पण त्याच जीवनाला पुढे एवढा सुगंध आला की महाराज दक्ष विशेष अशा प्रकारे भक्तांमध्ये मोजल्या गेलेत. तर आधी निर्मूल्य आहे, नंतर जीवनाला मूल्य प्राप्त झालं, असं याही कथेत चिंतन केलं जातं. अजून महाराज चित्रकेतूची कथा भागवतामध्ये आलेली आहे. त्याचं जीवन पहा आधीचं कसं आहे. चित्रकेतूची कथा 6व्या स्कंदामध्ये सामान्यतः आली. चित्रकेतूला भेटण्याकरता अंगिरा मुनी गेलेत, अंगिरा ऋषी गेलेत. त्या ऋषींना भगवान हा शब्द भागवतकाराने वापरला. त्यामुळे भगवान शब्द, महाराज शब्द जसा साधूला वापरतात तसा देवालाही वापरतात. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. साधू संतांना हरिभक्तपरायण महाराज वगैरे आवाज देतात, महाराज. देवाला महाराज म्हणतात, देवाला भगवान म्हणतात. तर प्रमाण सापडलं आपल्याला भागवतामध्ये. अंगिरा ऋषींच्या संबंधात सुद्धा शुक महाराजांनी भगवान शब्दाचा वापर केला. भगवान अंगिरा ऋषी, भगवान असणारे अंगिरा ऋषी. तर हे आले, त्याच्याशी चर्चा करायला लागले. भाऊ सर्व व्यवस्थित आहे ना, तुझं कुटुंब व्यवस्थित आहे ना. आणि एक वाक्य वापरलं अंगिरा ऋषींनी. चित्रकेतूला म्हणता, का रे सगळे तुझ्या ताब्यात आहेत ना, तुझ्या आज्ञेत आहेत ना सगळे. तर ते आज्ञेत असण्याचं कारण अंगिराजी सांगतात, यस्यात्म वनवशश्चेत स्यात् सर्वे तद वशा इमे. याचा अर्थ असा होते, अंगिरा ऋषी म्हणून राहिले चित्रकेतूला की अरे ज्याचं मन ताब्यात आहे
त्याचं विश्व ताब्यात आहे. ज्याला वाटते ना दुसऱ्याने आपलं ऐकावं, मंडळी त्यानं पहिल्यांदा आपलं आपणच ऐकणं शिका. ठरवलं ना आपण 4 वाजता उठायचं, मग 4 वाजता जर आपण उठत नसू आणि जर आपण दुसऱ्याला म्हणत असू की अरे 4ला उठत नाही का, सूर्य पूर्वेचा पश्चिमेकडून निघेल पण तो तुमचं ऐकणार नाही. यस्य आत्मनः चेत वश्य काय स्यात, ज्याच्या आपलं स्वतःचं मन वश आहे तोच दुसऱ्याला तद वशा इमे. सगळे इमे म्हणजे हे सर्व लोक त्याच्या ताब्यात असतात. एक जुना दृष्टांत बघा, नाथ महाराजांच्या संबंधात एक बाई आली आणि नाथ महाराजांना सांगायला लागले की महाराज आमचा मुलगा खूप गुळ खाते, त्याला जंत होतात, तरी या मुलाला खूप सांगितलं ऐकत नाही. त्या निंबाच्या पाल्यामध्ये त्या गुळाला भिजवलं, याच्या पुढे दिला तो त्यानं खरडून आतला काढून खाल्ला, पण तो गुळ खाल्ल्याशिवाय राहत नाही. नाथ महाराजांना म्हटलं बुवा याचं संपेल हा अशानं. नाथ महाराजांनी त्या बाईला सांगितलं तू चिंता करू नको, घरी जा, आजपासून तुझा मुलगा गुळ खाणार नाही. नाथ महाराजांचा शब्द आहे महाराज, साधूचा शब्द देव खाली टाकेल तर कसं काय होईल. गेले ना, ती बाई एकदम विश्वस्त झाली, आश्वस्त झाली, घरी गेली. घरी जाता बरोबर पोरगा म्हणायला लागला आई गुळ. ती त्या पोराकडेच पाहायला लागली, तुला गुळ खा वाटते. हो मग खा वाटते म्हणजे गुळ तुला खा वाटते, मग खा वाटते म्हणजे दे, नाही दिले तर मी मळकं फोडून टाकल. नाही नाही तुला गुळ नाही खा वाटत. कसं काही नाही खा वाटत, मला वाटून राहिलं खावं, तू कशी काय म्हणतं खा नाही वाटत. आईनं गुळ देऊन पाहिला, कचा कचा कचा, कालच्यापेक्षा डबल खाल्ला. आईला वाटलं मग आता तर काही फॉल्ट नाही, तर सरळ आहे, प्रत्यक्षाशी काय द्यावी जी प्रमाण जे डोळ्यानं दिसते त्याला कशाला प्रमाणानं सिद्ध करायचं. त्या मुलाला लगेच घेतलं, नाथ महाराजांजवळ गेल्या. महाराज तुम्ही म्हटलं होतं मुलगा गुळ नाही खाणार, तो खाऊन राहिला. नाथ महाराज म्हटलं माझा शब्द कसा व्यर्थ गेला. मग महाराजांच्या लक्षात आला, हा लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतःचे कोरडे पाषाण ज्ञान सांगतो लोकाला, शंभूळ आपल्या नाकाला. लोकाला सांगून राहिला माणसानं स्वच्छ राहायला पाहिजे, माणसानं स्वच्छ राहायला पाहिजे, तो स्वतः भराल पुसून राहिला. या म्हणण्याला काय किंमत आहे. आपण पूर्णाची पुडी खातो, गुळ खातो. महाराजांनी मनोमन विचार केला, आजपासून मी गुळ खाणार नाही. सांगितलं मावशी जा आता नाही खाणार. हा हे तर औषध पहिल्यांदाही दिली होती, तेच लेबल, तेच औषध, तेच झाकण, तेवढंच ML द्यायचं, हे असंच होतं ना. जा तुझा मुलगा गुळ खाणार नाही. आता तेच म्हटले जा तुझा मुलगा गुळ खाणार नाही. नाही आता औषध पॉवरफुल आहे, दिसायला तेच आहे पण ते औषध म्हणजे पॉवर खूप आहे म्हणे. आता बरं ठीक आहे बा तुम्ही म्हणता तर गेली. महाराज मुलाला घरी जातावर आईनं हुन म्हटलं बाळा गुळ खातं काय, पोरगा करते वांती करायला लागला. आईला वाटलं चला जमलं, मुलगा नाही खात गुळ. कशासाठी सांगतो मी, जो आपलं आपण ऐकतो त्याचा समाज ऐकत असतो. ज्याचं मन ताब्यात आहे त्याचं जन ताब्यात आहे. अंगिरा ऋषी चित्रकेतूला म्हणतात पहिल्यांदा मन ताब्यात ज्याचं असते त्याचा जग ताब्यात येत असते. त्यामुळे बहिरंग माणसानी समाज माझ्या ताब्यात येईल, लोक माझं ऐकतील असं अंतःकरणामध्ये येण्याची महामूर्खपणा कधीच करायचा नाही. परीक्षण करा स्वतःचं. तुम्ही स्वतः उठता का 5ला आणि 4ला, मगच दुसऱ्याला म्हणण्याचे अधिकारी. आणि जरी उठले आणि तुम्ही उशिरा उठले आणि दुसऱ्याला जर तुम्ही म्हटले 4ला उठ आणि 4:30ला उठ, तो तुमचं ऐकणार नाही. जे जे आपण करतो तेच लोकाला सांगण्याचा प्रयत्न करावा. यस्य आत्मनः वश स्यात् तस्य इमे वशगाहा. हे सगळे लोक त्याच्या वशाला प्राप्त झालेले आहे असं म्हणून समज. चित्रकेतूशी खूप मोठी अशा प्रकारची चर्चा केली आणि चित्रकेतूला म्हणायला लागले अरे तू खूप छान अधिकारी आहेस, तुला भगवत भक्ती सांगतो, ज्ञान ध्यान धारणा सांगतो. तो म्हणायला लागला महाराज लोकपालैः अपि प्रार्थ्या साम्राज्यैर अर्थसंपदा. लोकांनी, लोक म्हणजे साधे लोक नाही गंधर्व लोक, पृथ्वीला सोडून असणारे इतर लोक सुद्धा माझ्या राज्याची अपेक्षा करतात की चित्रकेतूला प्राप्त झालेलं राज्य आपल्याला मिळालं असतं तर एवढं महान राज्य मला प्राप्त झालेलं आहे. पण न नंदयंती अप्रजम, न नंदयंती अप्रजम, मला मुलबाळ नसल्यामुळे न नंदयंती, मला कोणत्याच प्रकारचा आनंद होत नाही. माम क्षुत्रुट
कामम इव अपरे, अपरे कामम क्षुत्रुट, कर्तावाचक शब्द आहे क्षुत्रुट, म्हणजे भूक तहान लागलेली आहे ज्याला, त्याला म्हणतात क्षुत्रुट. क्षुत्रुट, ज्याला भूकन तहान लागलेली आहे त्याला तुम्ही काहीही दिलं तरी त्याला आनंद वाटेल का त्या उपभोगामध्ये? नाही वाटणार. त्याला म्हटलं हो चला आपण चांगल्या विमानात बसू, तो म्हणून तूच बस, तू खानदान बसव अगडी, मला अर्धी भाकर दे. ज्याला भरपूर तहान लागलेली आहे त्याला त्रैलोक्यातला कोणताही दुसरा भोग दिला तर त्याला पाण्याशिवाय गोड लागत नाही. चित्रकेतू म्हणून राहिले क्षुत्रुट इव अपरे माम ननंदयंती अप्रजम मम राज्यम. भूक आणि तहान लागलेल्या व्यक्तीला जसे दुसरे भोग गोड लागत नाहीत तसं मुलबाळ नसलेल्या मला या राज्याचे कोणत्याच प्रकारचा आनंद मला होत नाही. महाराज जो मुलासाठी अपेक्षा करतो, एखादा राजा भेटावा, राजा एखादा माणूस मध्यंतरी असावा आणि राजाने त्याच्यावर प्रसन्न व्हावं. रस्त्यानं जातात गरीब दिसला, कपडे कसे मसे होते, खराब मेराब, एवढं दारिद्र्य पाहिलं, आपल्या राज्यामध्ये एवढा कोणीतरी गरीब असावा, राजाला खराब वाटलं. राजा जाऊन त्याला म्हणतो, ए मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय हवंय तुला? तो म्हणायला लागला काही नको. नाही नाही, राजा प्रसन्न आहे तुझ्यावर, माग काहीतरी. त्याने इकडे तिकडे पाहिलं, खिशात हात घातला, तंबाखूची पुडी. इकडे तिकडे पाहिलं, चुन्याची पुडी काही दिसत नाही. राजाला म्हणे बघा तंबाखू आहे म्हणे माझ्याजवळ, चुना देता का? याला मागणं म्हणतात. राजा प्रसन्न झाल्यावर चुना मागणं हा जसा आपल्या बुद्धीला चुना लागेला याची ग्वाही देतो, आपण निर्बुद्ध आहोत हे जसं सिद्ध होते. महाराज तसंच आहे अंगिरा. चित्रकेतून म्हणलं असतं मला एका सेकंदात मुक्त करा, मला साधना विधना नकोय, डोक्यावर हात ठेवून मला देव दाखवा, एका सेकंदात नुसता टच केला असता तर चित्रकेतू परब्रह्म झाले असते. अंगिरा भेटून मुलगा मागतात. ठीक आहे, साधू जैसा ज्याचा अधिकार तसा उपदेश करतात. या नियमाने आशीर्वाद दिला, यज्ञ केला. त्याला 1 कोटी पत्न्या होत्या. एक कृतद्युती नावाच्या स्त्रीला त्यांनी तो चरू खाऊ घातला, तिला मुलगा झाला आणि सगळ्या राण्यांना तिचा द्वेष तयार झाला. आणि काय केलं? विद्वेष नष्ट मतयः, तृतीय तत्पुरुष समास आहे. विद्वेषेन नष्ट मतयः येषां ताः स्त्रियाः इति विद्वेष नष्ट मतयः. द्वेषाने मत्सराने ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे अशा त्या सगळ्या स्त्रिया त्यांनी विष पाजलं, तो मुलगा मारून टाकला. ओक्सा बोक्षी सगळे जण रडायला लागले. ओक्सा बोक्षी रडायला लागले, राजाही रडायला लागला. शेवटी अंगिरा ऋषी त्या ठिकाणी आले. त्यावेळेस नारदजी सुद्धा सोबत होते. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं चित्रकेतू रडायला लागला. महाराज रडत असताना बोलत बोलत रडायला लागला. जशा बाया रडतात ना, आता अलीकडल्या बायाला ते रडता येऊन नाही राहिलं, नुसतं हु हुंदके देतात. पहिल्या बायाचं रडणं पहा, हा 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 काय रडणं आहे. मग त्या रडण्यामध्ये एकीकडून पाहिजे, म्हणजे दोन्हीकडून येणं पाहिजेत. नाही एकीकडून सासून एकीकडून सून, कलगी तुऱ्याचं भजन. येणं आलाप घेतला की ती त्याच्या पुढचा आलाप, ती त्याच्या पुढचा आलाप. आता तुमच्या सुनीले पा, सून म्हणते सासूले पा, काय करता. महाराज चित्रकेतू खूप शास्त्रीय रडायला लागला. चित्रकेतू म्हणायला लागला, अरे ईश्वरा, हे तू जर म्हणत असशील की ज्याचं त्याचं प्रारब्ध त्याला फळ देत असते, तर आमचं प्रारब्ध जर आम्हाला फळ देत असेल तर तू चमचीगिरी करायला मध्यंतरी कशाला येऊन राहिला? लाज वाटायला पाहिजे तुला. म्हातारे माणसं या जगामध्ये काठी टेकून टेकून जगून राहिले आणि जे पाळण्यात आहेत तरण्या मुलांना तू मारून राहिला. तू कसला दयावान आहेस? म्हातारे धर रस्त्याने चालून राहिले हातात काठी घेऊन. काय काम आहे त्यांचं या जगाला? म्हाताऱ्यांना मारायला पाहिजे, तरण्यांना जगवायला पाहिजे. चित्रकेतू म्हणून राहिले, माझ्यावर नका रागू. हा, तुम्ही जगा, भरपूर जगा बापा. काठ्या आमच्याकडून भेट. एका काठीवर नाही जमलं तर आम्ही वाकर आणून देऊ तुम्हाला. अगदी कडा घालू तुम्हाला काठीचं, तरी पण जगा. भगवंताचं चिंतन करा. नामस्मरणामध्ये तरणा जर नामस्मरण करत नसेल, परमार्थ करत नसेल, तर त्याची तरणाई काय कामाची आहे? आणि म्हातारे माणसं जर अखंड नामस्मरण करत असतील तर त्या म्हाताऱ्यांना आपण दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवायला पाहिजे. आपल्या डोक्यावर नको, दुसऱ्याच्या डोक्यावर, म्हणजे डोक्यावर घ्यायला पाहिजे, त्यांचा आदर करायला पाहिजे. का चित्रकेतू रडायला लागला. भरपूर नारदजींनी उपदेश केला, त्या उपदेशाचं फळ झालं, मग खूप मोठा महात्मा झाला. महाराज थोडा विचार करा. पार्वतीने पुढे चित्रकेतूला शाप दिला, तर तो शाप दिल्यावर चित्रकेतू हसायला लागला. कारण महादेवजीच्या मांडीवर आईसाहेब बसलेल्या,
आणि चित्रकेतू लागला माणसाईमध्ये पत्नीला घेऊन बसला. महादेवजीला माहित आहे हा महात्मा आहे. लगेच पार्वतीने शाप दिला. मग पुढे तो राक्षस झाला. तोच मला वाटते वृत्रासुर वगैरे अशा रूपानं. तर शाप दिल्यानंतर महादेवजी पार्वतीला म्हणतात, अगं वेडे, उगच शाप दिला तू. काय शाप देण्याचं काम होतं? का बरं तो चुकला नाही का? अगं त्याला काही भान नाही, तो काय बोलला. तुझा शाप दिला तू, त्याच्यावर त्या शापाचा काही असर नाही, त्याच्या मनाला काही वाटत नाही. आईसाहेबांना पश्चाताप झाला. परत भगवंताच्या हातून राक्षस योनीमध्ये मृत्यू होऊन त्याचं कल्याण झालं. तो पुढचा विषय. तर जो मुलासाठी रडून राहिला, मुलगा मेला म्हणून देवाला मूर्ख म्हणून राहिला, माझा मुलगा तू मारला, अरे म्हातारे आम्ही, बाळा उठ, अरे तुझी आई तुझे वडील तुझ्यासाठी बेशुद्ध होऊन पडून राहिले, या आईची थोडी दया कर, या वडिलाची थोडी दया कर. अरे या विपुल राज्याचा तू उत्तराधिकारी आहेस बाळा, अरे राज्य तुला करायचं आहे, हा सगळं ओझं मी तुझ्या खांद्यावर टाकून मी भगवत भक्तीला निघून जाणार आहे. मग असं बोलत जो होता तो आता मुलाचं पत्नीचं नावं काढत नाही. हे आहे भागवत. अशा कथा तुम्ही आम्हाला सांगा की ज्यामध्ये आधी काहीच मूल्य नाही, निर्मूल्य जीवन आहे, सामान्य संसारिकासारखं जीवन आहे, सामान्य गटारात जगणाऱ्या किड्यासारखं जीवन आहे, पण त्या जीवनाचा शेवट एवढा महान आहे का विचारू नका. पोरगा मेला तर रडणारा पार्वतीचा शाप भेटल्यावर हसायला लागला. शाप पार्वतीचा सामान्य आहे, पार्वती काहीच नाही वाटलं त्याला. हे आहे भागवत. अशा कथा आम्हाला सांगा की ज्याची सुरुवात खूप खराब आहे आणि ज्याचा शेवट खूपच छान आहे. मुलासाठी रडणारा. आता सांगा, आपण चित्रकेतू आहो की नाही? बसते की नाही कथा? आपल्यावर आदर्श वाटेल की नाही ही कथा आपल्याला? आहो की नाही आपण? असं आपल्या बाळाला जर नुसती सर्दी झाली, त्याला नुसती सर्दी आपलं डोकं दुखणं सुरू होते. काय झालं शीन माझ्या छनुल्याला आणि माझ्या छकुल्याला, या बापा दवाखान्यात, याला फोन कर त्याला फोन कर. आपली काय आटापिटा चालतो सगळं, अगदी आपल्या प्रत्यक्षाशी काय द्यावेजी प्रमाण, ज्याच्या त्याच्या अनुभवाच्या अशा प्रकारे गोष्टी आहेत. आहे की नाही आपण चित्रकेतू? चित्रकेतूचं रडणं भागवताने वर्णन केलं. विचार करा थोडा, आपलं बाळ जर रडलं तर आपण कसं म्हणणार आहे? असंच देवाला शिव्या देणं तर सहज आहे. आम्ही एकदा देवाला शिव, देवाचा फोटोच फाडून टाकला. आलता राग. तुम्ही अधिकारी बिधिकारी काही नाही, अजूनही पश्चाताप वाटते की किती महापाप केलं हे. इतका नालायकपणा, इतकं थर्ड क्लास कसं वागल्या गेलं माझ्याकडून. देवाचा फोटोच फाडून टाकला. असा कसा हा देव? मग परत ते काम आलं लाईनीला. का देवानं केलं बिलं नाही, आपल्याच प्रारब्धाची घडी व्यवस्थित बसली, ते काम व्यवस्थित झालं. देवाचा फोटो रागाने आपण फाडून टाकला. चित्रकेतू तर फक्त येड्यात काढायला लागला. आपण तो फोटो फाडून टाकला डायरेक्ट देवाचा. एवढा आपण देवाचं वैर केलं. मग चित्रकेतू लेवलचे आपण आहोत. पण जर चित्रकेतू तुमच्या माझ्यासारखा सामान्य असून पुढे भगवत भक्तीच्या बरावर जर असामान्य जीवन जगू शकत असेल तर भागवत आपल्याला सांगते, निर्मूल्याचं रूपांतर मूल्यवानामध्ये व्हायला कोणत्याच प्रकारची अडचण नाही. असार या पदाचा अर्थ होते निर्मूल्य आणि मूल्य. शौनक महाराज सूत महाराजांना म्हणतात, महाराज भागवतामध्ये आम्हाला अशा कथा सांगा की ज्यामध्ये आधी निर्मूल्यता आहे, कोणत्याच प्रकारची किंमत नाही, पण पुढे मात्र त्याला खूपच किंमत आली, अशी कथा आम्हाला सांगा. असार हे आम्ही तुम्हाला सांगितले धुंदुकारी काल. आज नारद सांगितलेत, दक्ष सांगितलेत, चित्रकेतू सांगितलेत. अजून जर उदाहरण नुसतं दिग्दर्शन करून जातो तुम्हाला, अजामेळ. जीवन अगदी भयानक होतं, पुढे अगदी त्याचा उद्धार झाला, परमात्म्याचं विमान त्याला घ्यायला आलं, असे आहे. अजून याचा एक तिसरा विग्रह होतो, कथा अधिक सार 1, कथा अधिक असार 2, कथा अधिक आसार, असा तिसरा अर्थ होतो. ते तिसऱ्या अर्थाच्या दृष्टीनं चिंतन उद्याला करू. पुंडलिक वरदा.